नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्याचं काम सचिन उभाळे करतात। आणि निश्चितपणे ज्यावेळेस स्वाभिमानी माणूस नेतृत्व करत असतो त्यावेळेस कोणत्याही आंदोलनाला येत नाही। या आंदोलनामध्ये बरेच जण म्हणतात काय झालं, या आंदोलनामध्ये प्रोसेस चालू झाली। या सर्व तुमच्या आंदोलनामुळे तुम्ही रस्त्यावर उतरल्यामुळे एक अपंग बांधव आहेत आमचे, अरे त्या माणसाची तळमळ का असेल, मेहनतीचे पैसे असतील त्यांचे, वयोवृद्ध माणूस आहे, मग एक व्यक्ती आले होते त्याला चालता येत नसतं परंतु आंदोलन हे बाबायचं त्या आंदोलनात येतात। ज्यावेळेस माणसाची तळमळ असते त्या देशामध्ये, ज्यावेळेस सामान्य माणूस उतरतो रस्त्यावर, कुठे झार नावाचा राजा होता रशियाचा, त्याची सत्ता उलटून टाकली। तो झार असेच आपल्यासारखे लोक गेले म्हणले आम्हाला खायला मिळत नाही, तो मला बियर प्या। रस्त्यावरची सत्ता, माणसाने रस्त्यावरची सत्ता झार मध्ये उतरली। रशियामध्ये क्रांती झाली, चीन मध्ये सामान्य माणसाने क्रांती केली। तुमच्या ठेवीदाराच्या जीवावर जे काही प्रस्थापित असतील, जे बँक असेल, त्यांना हादरण्याचं काम चालू झालं। जेल मध्ये जाऊन बसलेलं, कुठे बसलेलं सर्व एक बँक। एक घटना सांगतो तुम्हाला, एक स्टोरी सांगतो, अत्यंत थोडक्यात बोलणार आहे। सिकंदर नावाचा राजा होता, नाव ऐकला सर? त्या सिकंदरने जग जिंकलं, जग जिंकल्यानंतर तो त्या देशामध्ये गेला। त्याच्या देशामध्ये गेल्याच्या नंतर सिकंदराचा मोठा मिरवणूक काढण्यात आली। रस्त्याने दोन्ही बाजूला रस्त्यावर लोक होते, सिकंदर रथात बसलेला होता। लोक पाहत होते, कुणी हार घालीत होते, कुणी फुलं घालीत होते, कुणी त्या ठिकाणी कुणी तोफा वाजत होते। त्यावेळेस रस्त्याच्या कडेला एक माणूस झोपलेला होता। तो सामान्य माणूस होता, तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस। सिकंदरने बघितलं हा सामान्य माणूस त्या ठिकाणी झोपलेला आहे। सिकंदर असा तो खाली उतरला, सिकंदर त्या माणसापाशी गेला आणि त्या माणसाला सिकंदर म्हणला, अरे बाबा का झोपला, तुला माहित नाही का म्हणले। हे कुणाची मिरवणूक आहे? तो म्हणला मला माहित नाही। तो माणूस म्हणला मला माहित नाही। सिकंदर मला तू सिकंदरला ओळखतो का? तो म्हणला कोण सिकंदर? त्या सिकंदरने त्या माणसाच्या पाठीमध्ये लाथ घातली आणि त्याला म्हणला, अरे गाढवा तुला काय माहित नाही का? म्हणजे सामान्य तो माणूस काय म्हणला, मला सिकंदर माहित नाही पर मला लाथ मारणारा गाढव माहित। तुम्हाला मला फसवणारा जो गाढव आहे, या देशातला जो काही प्रशासन असेल, या देशातला जो काही पुढारी असेल, राज्यकर्ता असेल, त्यांनी आम्हाला सामान्य माणसाला फसवलाय। तुमच्या आमच्या दृष्टीने गाढव जर कोण असेल, या देशातला जो लोकप्रतिनिधी, या देशातला जो काही प्रशासन अधिकारी आहे तो गाढव आहे। आणि त्या गाढवाला नीट करण्याचं काम सचिन उभाळेच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत। मित्र सचिन उभाळे प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।